UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सगळं फक्त अजितदादा महायुतीमधून बाहेर पडणार असे राजकीय संकेत, तर अजितदादा आमच्या महाशक्तीमध्ये येतील, बच्चू कडूंचा मोठा दावा। महायुतीमध्ये आधी अजितदादांचा मग शिंदेंचाही पद्धतशीर काटा काढला जाईल। दाढीच्या केसाने शिंदे गटाच्या 40 जणांचे गळे कापले जातील, संजय राऊतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदे यांच्यावर भाजप नेते पद्माकर वळवी यांची टीका, पद्माकर वळवींची जीभ घसरली, जे सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात त्यांना गाडणार, वळवींचा इशारा। तर पद्माकर वळवींना आपली लायकी ओळखून त्यांनी बोलावं, अन्यथा आमची माणसंही उत्तर द्यायला सक्षम। मुख्यमंत्री शिंदेंवरच्या टीकेनंतर मंत्री गुलाबराव पाटलांचा पलटवार। आरोपीला थांबवायला पाहिजे होतं, डोक्यात गोळी का चालवली? आरोपीला 4 पोलीस थांबवू शकत नव्हते का? कोर्टाचा सवाल। हा एन्काउंटर होऊ शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी। आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं, फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करण्याचे आदेश। नव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित, पाणी पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलं, ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार, जरांगेंचा इशारा। घटनेतील काही गोष्टी न समजण्यासारख्या, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील, कोर्टाचा इशारा। तर हायकोर्टाने प्रकरणातील पोलिसांचे CDR मागितले। असे एन्काउंटर झाले तर विकृतांमध्ये दहशत निर्माण होईल, बलात्कार करण्याचा विचार करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या समर्थनार्थ लागलेले बॅनर्स हटवल्यानंतर आमदार मनीषा चौधरी BMC अधिकाऱ्यांवर संतापल्या, कोणाच्या सांगण्यावरून पोस्टर काढली, चौकशी करण्याची मागणी। महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर OBC मधून आरक्षण देणार का, हे पवार, ठाकरे आणि काँग्रेसकडून लिहून घ्या। संभाजीनगरमधील भाजप बैठकीत फडणवीसांचं जरांगेंना आवाहन। ठाकरे गट, पवार गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा, नाशिकमधील भाजपच्या बैठकीत अमित शहांचं कार्यकर्त्यांना आवाहन। नागपुरात काल एक बाजार बुडगा आम्हाला संपवण्याची भाषा करून गेला, हिंमत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला संपवतो ते बघून घेऊ, उद्धव ठाकरे यांचं अमित शहांना आव्हान। हिंदुत्व सोडून ठाकरेंनी स्वतःला संपवून घेतलं, लाचारीमुळे लोक सोडून चाललेत, याचं ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं। ठाकरेंच्या अमित शहांवरच्या टीकेनंतर बावनकुळेंचा पलटवार। विदर्भ भाजपच्या हातून गेलाय, मोदी शहांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस 45 जागा जिंकणार, शहांच्या दौऱ्यावरून विजय वडेट्टीवारांचा निशाणा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ, 27-28 सप्टेंबरला 2 दिवस विदर्भाचा दौरा, विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीमध्ये बैठक। भाजपच्या मधुकर पिचड यांनी घेतली शरद पवारांची भेट, पिचड पितापुत्र तुतारी हातात घेण्याची चर्चा, अकोले विधानसभेची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता। मी खात्री देतो की हे राज्य बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, सामूहिक शक्तीच्या जोरावर काय होतं ते दाखवून देऊ, शरद पवार यांचं विधान। अमित शहांचा दौरा आटोपताच भाजपला धक्का, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा सरचिटणीस दिनेश परदेशी ठाकरे गटात, वैजापूरमधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक। मुसळधार पावसाने पुणेकरांची तारांबळ, शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी, पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।